महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। महायुतीला याच्या आधी कधी मिळाल्या नव्हत्या इतक्या जागा सुद्धा मिळाल्या। महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये अनियमितता आणि मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी असल्याचा आरोप केलेला होता। महायुतीला मिळालेलं यश हे जनादेश नसून ईव्हीएमची कमाल असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला होता। आता या आरोपांवरून महाविकास आघाडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। न्यायालयाकडून निष्पक्ष तपासाचे आदेश मिळतील आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल अशी त्यांना आशा आहे। दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली। या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे। बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत जगताप म्हणाले की ईव्हीएम मधील कथित गैरप्रकार आणि मतदार यादीतील अनियमिततेच्या मुद्द्यांवर शुक्रवारपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे। आता दुसरीकडे निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर करत मतमोजणीमध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नसल्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे। आज आपण माहिती घेऊयात की ईव्हीएम वरती नेमके आक्षेप काय आहेत, निवडणूक आयोगाची आकडेवारी, त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे दोन्ही बघूयात। तसंच सुप्रीम कोर्टामध्ये विषय गेल्यानंतर काय होऊ शकतं याच्यावरती प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। दिल्लीमधील बैठकीमध्ये काय झालं ते सर्वप्रथम सांगतो। विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम वरती आक्षेप घेतला जातोय। अनेक नेत्यांनी ईव्हीएमला विरोध करायला सुरुवात केलेली आहे। महाविकास आघाडीकडून बॅलेट पेपरवरती मतदान प्रक्रिया घेतली जावी अशी मागणी सातत्याने केली जाते। याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात यावी अशी सुद्धा मागणी होती। आता झालं काय तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीकडून ईव्हीएम आणि विधानसभा निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार दिल्लीतल्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीदरम्यान सर्व नेत्यांनी ईव्हीएम आणि विधानसभा निकालाविरोधात आपापली मतं मांडली। या बैठकीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील मतमोजणीमध्ये गडबड झाल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। ईव्हीएममध्ये झालेली गडबड आणि निकालाबद्दलची अनियमितता याबद्दल आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा केलेली आहे। या चर्चेनंतर 2 दिवसांनी आम्ही हा सर्व डेटा घेऊन शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू। यावेळी सर्व पराभूत उमेदवार ही सोबत असतील अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे। आता शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची दिल्लीमधली संभाव्य युती, इंडिया आघाडीची एकूण धुरा ममता बॅनर्जीकडे सोपवणं या मुद्द्यांवरती कोणतीही चर्चा झालेली नाही। ही बैठक फक्त आणि फक्त ईव्हीएम मधली त्रुटी आणि निवडणुकीतील गैरप्रकारांपुरतीच मर्यादित असल्याचं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने हा मुद्दा उपस्थित करेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आता हे सर्व घडत असताना निवडणूक आयोगानं या संपूर्ण विषयाला धरून त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत, ईव्हीएमवरती जे आरोप होत आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे ज्याच्यानुसार निवडणुकीमध्ये कोणतीही अनियमितता नाही। आता या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय यांनी 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेलं आहे। त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या क्रमांकामधून लॉटरी पद्धतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लिपची मोजणी बंधनकारक आहे। या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात। ईव्हीएम मधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लिपची संख्या पडताळणं हा या प्रक्रियेचा उद्देश आहे। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व 288 मतदारसंघामध्ये एकूण 1440 व्हीव्हीपॅट मधल्या स्लिपची अनिवार्य मोजणी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण करण्यात आलेली आहे। मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघामध्ये प्रत्येकी 5 मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मतदान केंद्र निवडण्यात आली। या प्रक्रियेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्रातील मतमोजणीनंतर ईव्हीएम मधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लिपची संख्या याच्यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही असा अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे
36 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला आहे, हे या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी स्पष्ट केलेले आहे. या प्रसिद्धी पत्रकात पुढे असं म्हटलेलं आहे की ही जी प्रक्रिया आहे प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली असल्यानं प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरतीही या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. व्हीव्हीपॅट स्लिपच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता आणि या संपूर्ण प्रक्रियेचं CCTV कव्हरेज तसंच चित्रीकरण करण्यात येऊन ते जतन केलं गेलेलं आहे, हे सुद्धा त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे काय, ह्या प्रसिद्धी पत्रकात त्यांना हे म्हणायचं आहे की EVM वरती जे झालेलं मतदान आहे त्याच्यानंतर झालेली जी मतमोजणी आहे याच्यामध्ये कुठेही अनियमितता नाही आणि ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. आता निवडणूक प्रक्रियेमध्ये EVMची सत्यता सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र जिल्हा प्रशासनानं नांदेडमधले सुद्धा 75 व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करून मतांची जुळवणी केली. मात्र याच्याही डेटामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसने जिंकली, परंतु त्याच जिल्ह्यातील 6 विधानसभा जागांवर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, EVM मध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. मग उमेदवारांचे प्रतिनिधी व निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये मतदान केंद्रांची निवड करण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लिपची मोजणी करण्यात आली. याच्यानंतर EVM मध्ये टाकलेल्या मतांशी ते जुळवण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले आहेत की मतमोजणीमध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. मागे सुद्धा निवडणूक अधिकारी AS चोकलिंगम यांनी EVM हॅकिंगचे सर्व प्रकारचे आरोप फेटाळले होते. EVM हॅक होऊ शकत नाही, वायफायला किंवा ब्लूटूथला कनेक्ट होऊ शकत नाही असा दावा सुद्धा त्यांनी केलेला होता. तसंच निवडणुकीत कोणतंही अतिरिक्त मतदान झालं नसल्याचाही दावा यांनी केलेला होता. प्रत्यक्ष मतदानातील आकडेवारी आणि मतमोजणीतील आकडेवारी या संदर्भात तफावत असल्याची कोणतीही तक्रार राज्यातील कोणत्याच बूथवरती आलेली नव्हती. अत्यंत पारदर्शक पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया राबवली गेली असं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर कुलकर्णी यांनी मागच स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे खूप सारी चर्चा होती, आरोप होतोय की मतदानाची आकडेवारी वेगळी आहे, मतमोजणीतली आकडे वेगळी आहे. तर त्या संदर्भातलं हे स्पष्टीकरण आहे. आकड्यांमध्ये काही ठिकाणी तफावत असल्याबद्दल ते असं म्हणाले होते की मतदान किती झालं याची माहिती मतदान केंद्रावरती उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना लेखी दिली जाते. प्रत्येकाच्या सह्या या आकडेवारीवरती घेतल्या जातात. 17C फॉर्मवरती प्रत्येक बूथवरील मतदान नोंदी असतात. असे सर्व फॉर्म एकत्रितपणे सोबत घेऊनच प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावरती येतात. मतदानावेळी दिलेली आकडेवारी आणि मतमोजणी सुरू करताना दिलेली आकडेवारी एकमेकांशी जुळते किंवा नाही याची खातरजमा केली जाते. तक्रार असल्यास निराकरण केल्याखेरीज पुढे मतमोजणी सुरू केली जात नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे ही जी काही प्रक्रिया होते ती प्रतिनिधी समोर होतोय त्या पक्षाच्या त्या उमेदवाराचं, हे यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. यासोबत ते पुढे म्हणतात की एखाद्या ठिकाणी अशी शक्यता आहे की EVM मध्ये बिघाड होऊन डिस्प्ले जातो. अशा वेळेस ते मशीन बाजूला ठेवून अन्य मतमोजणी केली जाते. संपूर्ण मतमोजणीनंतर क्रमांक 1 ची मतं मिळालेली आणि क्रमांक 2 ची मतं मिळालेले उमेदवार यांच्या मतातील फरक हा डिस्प्ले नसलेल्या मशीनमधील मतांपेक्षा कितीतरी जास्त असेल तर त्या मशीनमधील मते मोजली जात नाहीत. अर्थात हा जो निर्णय आहे त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींची संमती घेतल्यानंतरच केला जातो. डिस्प्ले नसलेल्या मशीनमधील मते मोजण्यासाठीची सुविधा असते. या मशीनमधील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी केली जाते आणि हे जो या ठिकाणी हा जो प्रसंग निर्माण झालेला आहे तर त्याच्यावरती सोल्युशन काढलं जातं. आता हे तफावत का दिसते याच्या संदर्भात निवडणूक आयोग असं म्हणतं की निवडणूक आकडेवारी तफावत संपल्यानंतर रात्री निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धी माध्यमांना पाठवली जाते, पण ती आकडेवारी अंदाजित असते. म्हणजे फिक्स असे काही ती आकडेवारी नसते, अंदाजित असते. जी आकडेवारी पाठवली जाते त्यातही ती आकडेवारी अंतिम नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं. मात्र मतदानाच्या दिवशी पाठवलेली आकडेवारी आणि निकालानंतर जारी झालेली आकडेवारी यात नियमानुसार केलेल्या कार्यवाहीमुळे तफावत असू शकते. सर्व मतदान यंत्र मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये नेली जातात. अनेक ठिकाणी मतदान यंत्र आणि संबंधित कागदपत्र मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशीची सकाळ किंवा
अगदी दुपारसुद्धा होते. दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगानं मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वोटर टर्नआउट ॲप्समधून जाहीर करतात. परंतु ती मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते. केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरून खात्री करून जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून वोटर टर्नआउट ॲपवरती टाकले जाते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊन मतदानाची अंतिम टक्केवारी वोटर टर्नआउट ॲपवरती प्रसारित केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आता येऊया कोर्टाच्या मुद्द्याकडे. निवडणूक लढत असलेला उमेदवार किंवा त्याच्या एजंट यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रनिहाय मतदानाच्या टक्केवारीची माहिती दिली जाते. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी देणं निवडणूक आयोगाला कायद्यानं बंधनकारक नाही असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयापुढे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मेमध्येच स्पष्ट केलेलं आहे. निवडणुकीतील लढतीत मताधिक्य अगदी निसटतं असू शकतं. आपण काही उदाहरणं बघितलेली आहेत. अगदी 100-200 मतांनी सुद्धा काही जणांचा विजय झाल्याचा आपण गेल्या वर्षभरामध्ये बघितलेलं आहे. अशा वेळेस फॉर्म 17C सार्वजनिकपणे जर का उघड केला तर मतदारांच्या मनामध्ये आकडेवारीबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. कारण यामध्ये टपाली मतदानातील मताचाही समावेश असतो. हा फरक मतदारांना सहज समजण्यासारखा नसतो. अन्य हेतू असलेल्या व्यक्तीकडून त्याचा वापर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी तसंच कार्यरत असलेल्या निवडणूक यंत्रणेविषयी संशय निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं. यासोबतच सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची याचिका फेटाळलेली होती. पराभव झाला तर EVM मशीनमध्ये बिघाड आणि तुम्ही जिंकला तर ते यश असं कसं होऊ शकतं असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला होता. पण आता सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचे नेते उमेदवार जाणार आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये. अगोदर बॅलेट पेपरचा मुद्दा होता, आता निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जाणार आहेत. निवडणूक आयोगाला कळवूनही ते मतमोजणीबद्दल आवश्यक ती माहिती देण्यास तयार नाहीत. त्यासाठीचे पैसे जमा केल्यानंतरही त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. विशिष्ट संख्येतील यंत्रामधीलच व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आणि लोकशाही व्यवस्थेत निकालाबाबत पारदर्शकता असणं गरजेचं आहे. या मुद्द्यावरून ही याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं. पण जोपर्यंत याचिका दाखल होत नाही आणि त्या याचिकेमध्ये नेमकी मागणी काय आहे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या विषयावरती जास्त भाष्य करता येणार नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.